नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे अ, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये एक भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे गुणवत्ता यादी जी आहे मेरिट लिस्ट ती काय केली आहे की त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये काय करतो आपण की प्रत्येक पदानुसार जसे की हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, अकाउंटंट सर्व हे वनक्षेत्र, त्याच्यानंतर सर्वेअर सर्व वनक्षेत्र याचे एक-एक व्हिडिओ पाहत आहोत. तर ऑलरेडी तुम्हाला मी भरपूर वनक्षेत्राचे व्हिडिओ दिलेले आहेत. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी औरंगाबाद या वनक्षेत्राचा व्हिडिओ देणार आहे. त्याच्यानंतरनं कोणते-कोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील या लिस्टमधून त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणजे कट ऑफ थोडक्यात. कट ऑफ आणि वेटिंग लिस्टमध्ये जे काही विद्यार्थी राहतील, सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर याच्या पुढचा टप्पा काय असणार आहे, तर त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे काय करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले पाहिलं तर औरंगाबादमध्ये आहे टोटल 15 वॅकन्सी होत्या. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ओपनच्या 6 वॅकन्सी होत्या. त्याच्यात एक जी पहिली होती, एक सर्वसाधारण होती, 2 महिलांसाठी होत्या, माजी सैनिक एक पदवीधर अंशकालीनसाठी होती आणि एक जे होते ते डेली वेजरसाठी होती. तर अशा होत्या, या होत्या 6 वॅकन्सी. त्याच्यानंतर जर बघितले ओबीसीच्या 3 वॅकन्सी होत्या. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2 सर्वसाधारण आहेत, 1 महिलांसाठी आहे. ईडब्ल्यूसाठी 2 वॅकन्सी, 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी आहे. एससीची 2 वॅकन्सी आहेत, त्यातली 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी आणि एसटीची 1 वॅकन्सी असणार आहे. एन-टी-डीसाठी 1 वॅकन्सी असणार आहे. तर बघूयात आता याच्यामध्ये जर बघितलं तर सिलेक्शन लिस्टनुसार जर पाहिलं तर बघा 6 वॅकन्सी आहेत टोटल याच्यासाठी ओपनसाठी. त्याच्यामधली एक सर्वसाधारण आहे. बघा एक सर्वसाधारण आहे. त्यामुळे काय होतं, की पहिला एक विद्यार्थी जो आहे तो ओपनमधून सिलेक्ट होणार आहे. ओके. हे जे आहेत रणजित शेंडे हे ओपनमधून सिलेक्ट होतील 182 मार्कांसाठी. त्याच्यानंतर दुसरे विद्यार्थी आहेत हे काय करतील, की आता ओबीसी जर पाहिलं तर ओबीसीचे आहेत किती वॅकन्सी आहेत? 3 आहेत. त्याच्यात 2 सर्वसाधारण आहेत. तर याच्यामध्ये ओबीसीचे हे फर्स्ट कॅन्डिडेट सिलेक्ट होतील. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये हे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील. ओके. ईडब्ल्यूएस जर बघितलं तर ईडब्ल्यूएसचे आहेत 2. त्यातली एक सर्वसाधारण, एक महिलांसाठी आहे. तर या दोघांचं सिलेक्शन होणार आहे. ईडब्ल्यूएस मेलसाठी आणि ईडब्ल्यूएस फिमेलसाठी यांचं सिलेक्शन. त्याच्यानंतर हे जे आहेत ओपन मेल यांचं वेटिंगमध्ये चाललं जाणार आहे. त्याच्यानंतर ओबीसीमध्ये बघा आता ओबीसीचे हे कॅन्डिडेट पहिले आहेत, हे सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरे कॅन्डिडेट जे आहेत ते हे सिलेक्ट होतील. ओके. योगेश शिंदे हे सिलेक्ट होतील कारण की ओबीसीचे 2 जे आहेत सर्वसाधारणसाठी आहेत. ओके. 2 सर्वसाधारणसाठी हा एक कॅन्डिडेट आणि हा कॅन्डिडेट काय होतील की सिलेक्ट होतील ओबीसीमधून. त्याच्या येस ओबीसीमधून ते सिलेक्ट होतील. त्याच्यानंतरनं ईडब्ल्यूएस झालेलं आहे. एससीचे हे फर्स्ट कॅन्डिडेट सिलेक्टेड होतील नारायण गाडगे. त्याच्यानंतर एनटीडीची वॅकन्सी नाही वाटतं. एनटीडीची आहे, एक वॅकन्सी आहे. ते एनटीडीचे यांचे डायरेक्ट सिलेक्शन होईल याच्यात. त्याच्यानंतरनं बघा पीडब्ल्यूडी मधून एक वॅकन्सी आहे ओबीसीसाठी. आता हे ओबीसी कॅन्डिडेट आहेत. तर ही ओपनसाठी वॅकन्सी होती. लक्षात घ्या की ओपनसाठी वॅकन्सी होती. ओके. ओपनसाठी माजी सैनिक आहे. पंचकल्याण पदवीधर आहे. दिव्यांग एक आहे. आता हे कोणत्या ह्याला दिले जातं ब्लाइंडसाठी तर यांचं आय थिंक यांना दिली जाईल. ही यांना दिली जाईल. ओपनमधून यांना सिलेक्शन करण्यात येणार आहे यांचं. त्याच्यानंतर आता ओबीसी फिमेलसाठी. आता ओबीसी फिमेलसाठी जी आहे आता ओबीसी मधून जर बघितलं तर एक फिमेलसाठी आहे. तर या महिलांचं यांचं सिलेक्शन होणार ओबीसी फिमेलसाठी. त्याच्यानंतर ना जर पाहिलं तर अजून एससीची एक महिला बाकी आहे आणि ईडब्ल्यूएस ऑलरेडी झालेले आहेत. ओबीसीची एक महिलांचे झालेलं आहे. आता बाकीचे माजी सैनिक वगैरेसाठी जर राहतं. तर एससीच्या ह्या महिलांचं इथं सिलेक्शन होणार आहे. अश्विनी बावस्कर इथं आय थिंक एससीची एक वॅकन्सी आहे. त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल इथे एससीसाठी. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर बाकीचे विद्यार्थी आहे ना ते काय करतील की रेशिओनुसार त्या कॅटेगरीचे वेटिंग लिस्टमध्ये जाणार आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे असतील आता हे जे असतील ह्याचं फर्स्ट ओपनमधून यांचं सिलेक्शन होणार आहे. ओके. हे कॅन्डिडेट असतील सचिन देशमाने यांचं याच्यातून सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं पदवीधर अंशकालीनसाठी. आता पदवीधर अंशकालीनचं कसं आहे की ते कॅन्डिडेट जर असतील तर त्यांना ती वॅकन्सी भेटू शकते. अदरवाईज काय होतं की ती जी हे आहे ती काय करतात की ओपनच्या जनरलला चालली जाते आणि ओपनचा एक जो कॅन्डिडेट आहे सेकंड कॅन्डिडेट म्हणजे ओपनचे जे कॅन्डिडेट असतील आता यांचं ओबीसी मधून झालं हे ईडब्ल्यूएस असतील तर इथं कुठेतरी इथं सॉरी हे कॅन्डिडेट तर यांचं काय होऊ शकतं की नाव येऊ शकतं नंतर.
ओके. ओपनमधून यांचं सिलेक्शन होऊ शकतं नंतरच्या ह्याच्यामध्ये. तर ही अशी इन्फॉर्मेशन होती. त्याच्यानंतर असं आहे की याच्यानंतर पुढचे टप्पे काय राहतील. तर ह्याच्यासाठी यांनी प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक्झाम जी आहे ती 31 आणि 1 या तारखेला झाली होती. निकाल जो आहे तो 22/11/2023 रोजी लावला होता आणि मेरिट लिस्ट पब्लिश केली आहे. त्याच्यानंतर काय की एक शॉर्ट लिस्ट बनवण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये की व्हॅकन्सीनुसार काय करतील की उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे, की प्रमाणात बोलावलं जातं 1:3 चा रेशिओ असेल, जो काय असेल तो सिलेक्शनचा रेशिओ असेल ॲक्चुअली. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जास्त रेशिओ असतो. सिलेक्शनसाठी 1:3 चा रेशिओ ठेवला जातो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यापेक्षा जास्त रेशिओ ठेवला जातो. तर काय करतील की एक लिस्ट बनवली जाईल आणि त्याच्यानुसार त्यांचा टाइम टेबल बनवलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जे व्हॅलिड डॉक्युमेंट असतील त्या उमेदवारांना काय की फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये काय करते की समाविष्ट करून काय करते की त्याची एक सेपरेट लिस्ट वेबसाईटवरती देण्यात येणार आहे. ही पुढची प्रोसेस राहणार आहे. आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.